यामध्ये तुम्हाला माहीत पडणार आहे आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय, हे कसं काम करतं आणि याच गोष्टीने आपण आपले स्वप्न कसे पूर्ण करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर चला तर वळूया आपल्या आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये, नियमामध्ये। तुम्हाला तर माहीतच आहे, या सिद्धांतामुळे आपण आपल्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी हासिल करू शकतो आणि हाच आकर्षणाचा एक नियम आहे। तर आपण ते एका सकारात्मक विचारापासून सुरुवात करू, ना की नकारात्मक विचार। यानंतर तुमच्या ध्येयासाठी काम करा आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने समोर जा। आणि याचनुसार तुम्हाला पहिली गोष्ट अशी करायची आहे की सकारात्मक ऊर्जेनुसार, सकारात्मक थिंकिंगनुसार तुम्हाला समोर जायचं आहे। पॉझिटिव्ह थिंकिंगनुसार तुम्हाला विचार करायचा आहे। तर चला तर वळूया पहिल्या पॉईंटमुळे। आणि या पद्धतीतला पॉईंट पहिला हाच आहे की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा। पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनुसार तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे यावर विचार करा। तुम्ही असा विचार करा, मी एक नवी कार घेतलेली आहे, ते मी चालवत आहे आणि मी भविष्यात खूप काही हासिल केलं आहे। तुमच्या तुटलेल्या कारविषयी नका विचार करू। विचार करा, तुम्ही एक नवीन कार घेतलेली आहे आणि तेच चालवत आहे। तुम्हाला तुमच्या जीवनातून काय काढायचं आहे यावर विचार नका करू। तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे, काय आणायचे आहे यावर विचार करा। आणि हेच विश्वाला संदेश पोहोचवते की तुम्हाला चांगल्या गोष्टी हासिल करण्याची इच्छा आहे आणि याचा उद्देश असा आहे की जे तुम्हाला पाहिजे आहे त्यावरच तुम्ही विचार करत आहात। यामागची कल्पना अशी आहे की तुम्ही जे विचार करत आहात तेच तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे आहे। तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुम्ही असा विचार नका करू की मी या सेमिस्टरमध्ये नापास होणार, तर तुम्ही असा विचार करा, मी या परीक्षेसाठी चांगला अभ्यास करणार, यामध्ये चांगल्या गुणांनी पास होण्यासाठी मी खूप जास्त अभ्यास करणार। आणि यालाच म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह थिंकिंग। तुम्ही जसं व्हिज्युअलाइज करसाल, जसं तुम्ही विचार करसाल तसंच तुमच्यासोबत होणार। तुमच्या जीवनात एक असा क्षण आला असेल की तुम्ही एका गोष्टीविषयी खूप काही सोचलं, खूप जास्त विचार केला आणि काही दिवसानंतर, काही कालानंतर तुमच्यासोबत तसंच झालं। याला तुम्ही काय म्हणू शकता? इथे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज केला आहे आणि तुमच्यासोबत त्यानुसारच झालं आहे। यामागचा पॉईंट नंबर 2 बघूया। तुमच्या इच्छा सकारात्मक शब्दात सांगा। तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नाही, नको आहे या निगेटिव्ह शब्दांपासून दूर राहा आणि हे करणं तुम्हाला खूप जरुरी आहे। जसे की मला माझी नोकरी गमवायची नाही, त्याचप्रमाणे चुकीच्या गोष्टीकडे आकर्षित होऊ नये। म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात काय हवे आहे हे दर्शवणारे शब्द तुमच्या जीवनात वापरा। पॉझिटिव्ह शब्द वापरा, निगेटिव्ह शब्दांपासून दूर राहा। हे जे विश्व आहे तुमचे शब्द पकडतात, तुमच्या भावना नाही। उदाहरणार्थ, तुम्ही जे बोलता तेच विश्वाकडे जाते, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो। एक उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या जीवनात हे शब्द वापरा की मला जिंकायचे आहे, मला हारायचे नाही। इथे विश्व तुमचा जिंकणे शब्द पकडणार आणि जर तुम्ही वापरलं की मला हारायचे नाही, तर इथं विश्व तुमचा हार शब्द पकडणार। तुम्ही हा शब्द वापरा, मला विजय व्हायचे आहे, विश्व तुमचा विजय हा शब्द पकडणार। चला तर पॉईंट नंबर 3 कडे वळूया। तुमचे स्वप्न सत्यात उतरताना पहा। तुमचे डोळे बंद करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनात हवे ते जगण्याची कल्पना करा। तुम्हाला जे आवडते ते करत असण्याची कल्पना करा। तुमचे कौशल्य दाखवा आणि तुमच्या नवीन कारमध्ये जा। तुमचे हेतू मजबूत करण्यासाठी आणि त्यांना वास्तविकतेच्या एक पाऊल जवळ आणण्यासाठी दररोज हे करा। नेहमी स्वतःला यशस्वी होण्याची कल्पना करा। उदाहरण, अशी कल्पना करा की तुम्हाला कामावर प्रमोशन मिळालं आहे आणि तुम्ही दैनंदिन काम करत आहात। तुम्हाला फक्त नोकरी मिळवायची नाही, तुम्हाला त्यामध्ये सर्वश्रेष्ठ व्हायचं आहे। तुमच्यापाशी जेही आहे किंवा जेही तुम्हाला देवाने दिले आहे त्याविषयी आभार व्यक्त करा। चला तर आज तुम्हाला फक्त 3 पॉईंट सांगतो आणि उद्या देखील तुम्हाला 3 पॉईंट सांगणार आणि ते पण तुमच्या जीवनात खूप काही घडवणार। भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत।